सुनेत्राताई पवारांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. तिकडे काँग्रेसने उमेदवार उभा केल्याची आमची माहिती आहे. सुनेत्राताई पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली ती चर्चा अर्थात आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच असणार ना, की मला पाठिंबा द्या. अशाच प्रकारचा दूरध्वनी त्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते अशा प्रकारच्या पाठिंब्यासाठी शरद पवारांनाही भेटले. त्याच्यामुळे हा निर्णय काय एकटा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे का? नाही, याच्यामध्ये खूप प्लेयर्स आहेत. बारामती हा पवारांचाच गड आहे. तिथे काय निकाल लागणार सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये काही जे विषय असतात ते सामोपचाराने घ्यायचे असतात. आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत. निवडणुकीला वेळ आहे, थांबा तोपर्यंत. फडणवीस नाही कशा करता म्हणजे तुम्हाला हवाय म्हणून पाठिंबा द्यायचा का? उद्धव ठाकरेंशी सुनेत्रा बहिणीशी चर्चा झालेली आहे. आता देवेंद्रजी पाठिंबा मागतायत, त्यांनी नेत्यांशी चर्चा करावी सर्व. दिलाय ना. अहो आता अर्ज भरणार ना आज, मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, अर्जाची छाननी होते. हा, मग निवडणुकीचा नारळ फुटतो प्रचाराचा, मग पुढे 10 दिवस प्रचार होणार. त्या काळामध्ये पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होतो. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे का? नाही. पण नक्कीच महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसची एक भूमिका आहे सातत्याने की ते शक्यतो बिनविरोध निवडणुका जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला ते विरोध करतात. आणि असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेकदा केलेला आहे. नांदेडला खासदार काँग्रेसचे वसंतराव चव्हाण वारले ताबडतोब हार्ट अटॅकने. ते आले निवडून आणि ते लगेच त्यांचं निधन झालं. तेव्हा आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. पण तरीही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं तिकडे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते प्रचाराला आले. पंढरपूरला भालके नानांचं निधन झालं, आमदार निधन झालं ना पोटनिवडणुकीमध्ये. आम्ही सगळ्यांनी विनंती केली सगळ्या पक्षाने की बिनविरोध होऊन जाऊ द्या. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, तिथेही भालके नानांच्या पत्नीच उभ्या होत्या ना. मला वाटतं काय झालं, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची सोय असते किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या. लक्ष्मण जगतापांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या राहिल्या. तेव्हा अजित पवार त्यांच्याबरोबर नव्हते. अजित पवारांनी उमेदवार दिला, नाना काटे. 99,000 मतं घेतली. ज्यांना सरकार विरोधी राग आपला काढायचा आहे, व्यक्त करायचा आहे, त्यांच्यासाठी निवडणूक ही एक व्यासपीठ असते. एवढंच मी सांगतो. साहेब, असं थेट म्हणता येईल का की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातला पोटनिवडणुकांचा बिनविरोध पॅटर्न बदलला? नक्कीच बदलला. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये साधारण एक संवेदनशीलता होती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तो भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राची संवेदना ही मारून टाकली. नाहीतर एकमेकांशी अशा प्रकारची नाती आम्ही सगळ्यांनीच जपली होती. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आल्यापासून आणि केंद्रामध्ये शहा मोदींचं राज्य आल्यापासून देशातली आणि महाराष्ट्रातली संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आजही आम्ही एकमेकांशी बोलत असतो, एवढा कुठेतरी टिकून आहे. उद्या एकमेकांशी बोलतायत म्हणून ईडी लावतो.